नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 9 जुलै 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, दौंडच्या विसर्गामध्ये किती फरक पडला आहे, उजनीतून भीमा नदीमध्ये पाणी किती सध्याला चालू आहे, त्याचबरोबर टक्केवारीमध्ये किती वाढ झालेली आहे, वीर धरणातून किती पाणी सध्याला विसर्ग नेरा नदीमध्ये येतोय आणि बनगार्डनचा विसर्गामध्ये काय फरक पडला आहे का, याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 496.390 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 112.11 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 48.45 TMC. आता सध्याला बघितलं तर उजनी धरण आपलं 90 पार केलेली आहे. 90.43% उजनी धरण झालेलं आहे आणि दौंडचा विसर्ग बघितला तर तो 20,336. रात्रीपेक्षा केवळ 500 क्युसेक्सनं पाणी कमी झालेलं आहे आणि बनगार्डनचा विसर्गामध्ये थोडंसं बदल झाला आहे. तो सध्याला 19,736 आणि वीरमधून 8,070 असं पाणी सध्याला त्या नदीपात्रात सोडलं जातं आहे आणि उजनी धरणातून नदीपात्रात 10,000 क्युसेक डायरेक्ट नदीत आणि 1600 क्युसेक पॉवर हाऊस यातून खाली येतं. याचं 11,600 क्युसेकचा विसर्ग कायम आहे, परंतु कदाचित आज संध्याकाळपर्यंत तो विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे, कारण येणारं पाणी आणि जाणारं पाण्यामध्ये जरा थोडं तफावत होते. धरणाची टक्केवारी वाढताना दिसते. धरणाची टक्केवारीचं बॅलन्स राखण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडावं लागणार आहे. कालव्यातून 1900 क्युसेकचा विसर्ग आहे, बोगद्यातून 900 क्युसेकचा विसर्ग आहे. सेना माडपसा सिंचनमधून 180 आणि दहेगावमधून 80 क्युसेकचा असा विसर्ग सध्याला चालू आहे. तर अशा उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.